तो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी आज आपण ॲटम, मॉलिक्यूल अँड न्यूक्लियर चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. एकदम इझी वाला चॅप्टर आहे. सो वेअर इज आवर पीडीएफ, एमएसटीसीटी मॅग्नेटिक मटेरियल झालाय. त्याच्यानंतर आपण येस ओके व्ह्यू मध्ये जाऊन रुलिंग पेज घेऊन देतो. सो या ठिकाणी बघा टायटल देतो मी. 15 नंबरचा चॅप्टर आहे ॲटम, मॉलिक्यूल अँड द न्यूक्लियर. त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ द म्हणतो. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, मॉलिक्यूल, ॲटम कॉमा मॉलिक्यूल अँड न्यूक्लियर. आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तर कमीत कमी म्हणजे याच्यावर 2 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एखाद्या वेळेस समजा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 2 किंवा 1 क्वेश्चन याच्यावर विचारला जाऊ शकतो एमएसटी सीईटी एक्झाम मध्ये. ओके, तर या चॅप्टरची जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर सर्वांना माहित आहे की ॲटम, मॉलिक्यूल आणि न्यूक्लियसचं आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचं असतं. म्हणजे नुसतं आपल्याला स्ट्रक्चर तुम्ही तर केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहेच, बट या चॅप्टर मध्ये आता फिजिक्स मध्ये आपण काय करणार आहोत, आपण फिजिक्स मध्ये ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण स्टडी करणार आहोत, मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आणि न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण स्टडी करणार आहोत. बट त्यासोबतच समजा आपण त्याच्यावर लाईट रेज इन्सिडेंट केले तर त्याचा काय परिणाम होतो. स्पेशली आपण डिफरंट टाईपचे एलिमेंट घेतले, उदाहरणार्थ आपण हायड्रोजन घेतला, हेलियम घेतला, आर्गॉन घेतला, क्रिप्टॉन घेतला, लिथियम घेतला. म्हणजे प्रत्येकाचा ॲटम असतो, बरोबर आहे. मग त्या ॲटम मध्ये काय फरक आहे, काही नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची जी एनर्जी असते फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट, जेव्हा इलेक्ट्रॉन शिफ्ट करत असतो. अरे यार, तुम्हाला माहित आहे हो का, इलेक्ट्रॉनचं जे स्ट्रक्चर असतं किंवा ॲटमचं जे स्ट्रक्चर असतं, ॲटम मध्ये काय असतं बघा, ॲटम मध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्यानंतर काय असतं, असे डिफरंट टाईपचे ऑर्बिट असतात. याला तुम्ही 10वीला म्हणलं असेल बघा, के एल एम असे. ओके, तुम्ही या सेलला वगैरे नाव दिले असतील, त्याच्यानंतर तुम्ही एस पी असे वगैरे नाव दिले असतील केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे डिफरंट टाईपच्या ज्या सेल असतात आपण त्याला ऑर्बिट म्हणतो. सो जेव्हा इलेक्ट्रॉन एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जम्प करतो तर तेव्हा तो काय करत असतो राजांनो, एनर्जी रिलीज करत असतो. या सर्व गोष्टी एनर्जी रिलीज करतो का नाही करतो, तर हे बोर्न नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केलं. या सगळ्या गोष्टी या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉइंट आणि पहिला पॉइंट स्टार्ट होतोय. आता मी या ठिकाणी पेन चेंज करतोय. हा, इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे चॅप्टरचा. तर बघा या ठिकाणी पहिला जो पार्ट आहे या चॅप्टरचा तो आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा. टायटल आहे माझ्यासोबत, ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत. आता मला सांगा राजांनो, आपण एक प्रिझम घेतला, युनो प्रिझम. हा, सर्वांना माहित आहे. क्या बात है सर, प्रिझम तो हमें बहुत अच्छा लगता है. बरोबर आहे, ठीक आहे, असेल तुम्हाला. ओके, तर या ठिकाणी बघा प्रिझम जो आहे आणि प्रिझम वर जर समजा आपण लाईट रेज इन्सिडेंट केली तर काय होतं, याचं 7 कलर मध्ये असं स्कॅटरिंग होतं आणि या ठिकाणी आपल्याला काय करतो, विबजॉर, म्हणजे या ठिकाणी VIBGYOR. ओके, या ठिकाणी आपल्याला 7 कलर दिसतात. ओके, सो हे झालं कोणती लाईट, आपली जी सूर्यापासून किंवा सन पासून येणारी जी लाईट आहे ती जर आपण या ठिकाणी प्रिझम वर टाकलेली आहे, आपण समजा प्रिझम वर त्या ठिकाणी इन्सिडेंट केलेली आहे तर आपल्याला 7 कलर दिसतात, याच्यामध्ये कोणालाच डाऊट नाहीये. ओके, बट समजा आपण हायड्रोजन गॅस घेतला. बघा आता सायंटिस्टचं डोकं तर तुम्हाला माहित आहे. सायंटिस्ट फक्त काय डिफरंट टाईपचे एक्सपेरिमेंट करत असतात. आता तुम्ही म्हणता का करत असतात, याचं काय आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला एमएसटी सीईटी एक्झाम चांगल्या मार्काने पास व्हायचे. ओके, हा बघा या ठिकाणी इन्स्टेड ऑफ लाईट या ठिकाणी समजा हायड्रोजन गॅस घेतला. कोणता गॅस घेतला रे, हायड्रोजन गॅस घेतला. आणि हायड्रोजन गॅसला मी हीट केलं. काय केलं सायंटिस्टनी, हायड्रोजन गॅसला हीट केलं. मग मला सांगा राजांनो, कोणत्या बी मेटलला किंवा कोणत्या बी एलिमेंटला आपण जेव्हा हीट करत असतो, बरोबर आहे, तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं, याच्यामध्ये नो डाऊट आहे. आणि जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढतं तर टेम्परेचर वाढल्यामुळे या ठिकाणी काय होतं, हॉट बॉडी रेडिएट्स द एनर्जी. बरोबर आहे, मग या ठिकाणी हायड्रोजन हा हॉट झाल्यामुळे तो काय करतो, एनर्जी रेडिएट करत असतो. मग या ठिकाणी हायड्रोजनने जी एनर्जी रेडिएट केलेली आहे ती जर समजा आपण प्रिझम वर या ठिकाणी टाकलेली आहे तर या ठिकाणी प्रिझम मधून फक्त काही वेव्हलेंथच या ठिकाणी स्कॅटरिंग झालेले आहेत. तर या ठिकाणी पहिली वेव्हलेंथ आहे 410 नॅनोमीटरची आणि त्याच्यानंतर शेवटची वेव्हलेंथ आहे 656 नॅनोमीटरची. आता तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाहीये, बट असा काहीतरी एक ढोबळमानाने कन्सेप्ट असतो, एवढं लक्षात ठेवा. हे काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. दिस इज द व्हेरी बेसिक थिंग. ओके,
म्हणजे अरे मला सांगायचंय काय, जेव्हा आपली नॉर्मल लाईट जेव्हा आपण प्रिझम टाकतो तेव्हा डिफरंट कलरच्या लाईट इमिट होतात, बरोबर आहे. म्हणजे डिफरंट वेव्हलेंथच्या, डिफरंट कलर म्हणजे काय, डिफरंट वेव्हलेंथ. मला सांगा डिफरंट कलर्स ऑफ लाईट कशामुळे असतं? यस, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. म्हणजे म्हणू शकतो का डिफरंट वेव्हलेंथ इमिट होतात, म्हणजे 7-8 प्रकारच्या. मग हायड्रोजन गॅसला समजा तुम्ही जर या ठिकाणी इन्सिडेंट केलं तर या ठिकाणी फक्त 4च प्रकारचे कलर म्हणजे 4च प्रकारच्या वेव्हलेंथ काय होतात, इमिट होतात. ओके, सो या ठिकाणी मग आता भरपूर साऱ्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, काही सिरीज स्टडी केलेल्या आहेत. तर त्या सिरीज कोणकोणत्या आहेत बघा, याला आपण म्हणतो, म्हणजे आता या ज्या सिरीज आहेत, म्हणजे आता ही जी वेव्हलेंथ इमिट झालेली आहे, म्हणजे समजा वेव्हलेंथ असेल, किती ते किती असेल वेव्हलेंथ, समजा एक 200 नॅनोमीटर ते एक 500 नॅनोमीटर असेल, तर त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे, कारण की ती एक वेगळ्या सायंटिस्टने स्टडी केली. त्याच्यानंतर 500 नॅनोमीटर पासून काय केलं, 700 नॅनोमीटर पर्यंत एका वेगळ्या सायंटिस्टने स्टडी केली. त्याच्यानंतर 700 नॅनोमीटर पासून 900 नॅनोमीटर पर्यंत एका वेगळ्या सायंटिस्टने स्टडी केली. म्हणजे असे खूप सारे सायंटिस्टने स्टडी केलेले आहेत आणि त्याच्या नावावरून काही सिरीज पडलेले आहेत. तर सर्वात पहिली जी सिरीज आहे त्याला आपण म्हणतो लेमन सिरीज. ओके, लेमन म्हणजे लिंबू नाही, या ठिकाणी लेमनची स्पेलिंग अशी आहे, सायंटिस्टचं नाव आहे लेमन सिरीज आहे. त्याच्यानंतर दुसरी जी सिरीज आहे बामर सिरीज आहे. ओके, दुसरी सिरीज कोणती, बामर सिरीज. यस, लक्षामध्ये ब्राह्मण नाही, बामर. ओके, आणि तिसरी जी सिरीज आहे ती आहे पाश्चन सिरीज. ओके, पाश्चन सिरीज. आणखीन एक सिरीज आहे ब्रॅकेट सिरीज आणि पी फंड सिरीज. या सिरीज तुम्हाला स्टडी करायला नाही, या सिरीज तुम्हाला स्टडी करायची असतील तुम्हाला बीएससी फिजिक्स करावं लागेल, तेवढं काही गरज नाही याच्यामध्ये. ओके, लेमन सिरीज आहे, बामर सिरीज आहे आणि पाश्चन सिरीज आहे. म्हणजे या सिरीज कशाच्या आधारे त्यांनी हे केलेलं आहे, नामकरण केलेलं आहे, त्याचं नाव दिलेलं आहे सायंटिस्टच्या नेमिंगच्या आधारावर. आणि हे लेमन सिरीज म्हणजे काय असते, एक स्पेसिफिक वेव्हलेंथ असते त्याची स्टडी केलेली असते. बामर सिरीज मध्ये एक स्पेसिफिक वेव्हलेंथ असते त्याची स्टडी केलेली असते आणि पाश्चन सिरीज मध्ये एक स्पेसिफिक वेव्हलेंथ असते त्याची स्टडी केली असते, बरोबर आहे. सो या ठिकाणी बघा 1/लॅम्बडा. सो 1/लॅम्बडा म्हणजे जी वेव्हलेंथ असते ती कशी फाइंड आउट करायची, 1/लॅम्बडा इक्वल्स टू फॉर्म्युला आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये फक्त आर दिलेला आहे, तर या ठिकाणी एक छोटंसं करेक्शन आहे, तुम्हाला RH करायचंय. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे, फक्त आर दिलेला आहे, तुम्हाला RH करायचं आहे. RH काय असतं सांगतो. ओके, आता हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. ओके, फक्त त्यांनी स्टार्टिंगला दिले 1/लॅम्बडा इक्वल्स टू RH इंटू 1/n² मायनस 1/m². आता ही नेमकी भानगड काय आहे, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिट मधून, अरे हो का, हा न्यूक्लियस आहे, हा ऑर्बिट आहे, बरोबर आहे, हा शेवटचा ऑर्बिट म्हणून आपण mth ऑर्बिट आहे आणि त्याच्या अगोदरचा ऑर्बिट म्हणून आपण nth ऑर्बिट आहे. म्हणजे जो जास्त ऑर्बिट असतो, जास्त नंबरचा ऑर्बिट असतो त्याला म्हणायचं m आणि जो कमी नंबरचा ऑर्बिट असतो त्याला म्हणायचं n. म्हणजे इलेक्ट्रॉन समजा mth ऑर्बिट मधून nth ऑर्बिट मध्ये जंप मारत असेल तर तेव्हा या ठिकाणी त्याची वेव्हलेंथ किती असेल, 1/लॅम्बडा इक्वल्स टू RH इंटू 1/n². n² म्हणजे ज्याच्यामध्ये तो जंप मारतोय n. ओके, आणि m म्हणजे काय, ज्याच्यामधून तो जंप मारत आहे. ओके, म्हणजे कुठून जंप मारतो, एम मधून, तर या ठिकाणी एम चा नंबर समजा थर्ड ऑर्बिट असेल 3, या ठिकाणी सेकंड असेल तर सेकंड लिहायचं. ओके, म्हणजे 1/3 चा स्क्वेअर करायचा, 1/2 चा स्क्वेअर करायचा. ओके, आणि लक्षामध्ये. आणि RH काय आहे, RH इज द रेन्सबर्ग कॉन्स्टंट. ओके, RH ला आपण काय म्हणतो, आपण पुढे शिकणार आहोत. यस, RH काय असतो, यस, रेन्सबर्ग कॉन्स्टंट, आणि याची जी व्हॅल्यू असते 1.097 इंटू 10⁻7 पर मीटर असते. ही आपण पुढे शिकणार आहोत, त्याच्यामुळे जास्त याची काळजी करू नका. ओके, जास्त काही टेन्शन घेऊ नका. आता त्याच्यानंतर पुढचं जे आपण मेन, आता हा झाला जस्ट तुमच्या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट, याच्यावर काही क्वेश्चन वगैरे विचारला जाणार नाही. आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, बट हा फॉर्म्युला आपण नंतर पाहणार आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी लिहून देऊ का रे, वेअर एम काय असतं, RH काय असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला लिहून देऊ का, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि तुमचं कन्फ्युजन होणार नाहीये. यस, काय करायचंय, ओके ठीक आहे, हा लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. या ठिकाणी बघा वेअर, चला रेड कलरचा पेन, चलो फटाफट, वेअर या ठिकाणी बघा, वेअर लॅम्बडा इज द व्हॉट, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. कशाची वेव्हलेंथ, त्या लाईटची, म्हणजे जी लाईट काय करत आहे, इमिट होते त्याची वेव्हलेंथ. त्याच्यानंतर RH म्हणजे काय असतो, RH एक कॉन्स्टंट असतो, त्या कॉन्स्टंटचं नाव आहे रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके, सो याची जी स्पेलिंग आहे रेडबर्ग कॉन्स्टंट. ओके, आणि याची व्हॅल्यू काय असते लिहून देऊ का, हा याची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेली असते 1.097
इंटू 10⁻⁷ 97 इंटू 10⁻⁷ म्हणजे जो 7 आहे तो वर घ्यायचा तुम्हाला पॉवर मध्ये. म्हणजे बघा लक्षात कसं ठेवायचं 1.097 10⁻⁷. ओके, सो दिस इज द रेडबर्ग्स कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी मला सांगा एम म्हणजे काय आहे. एम इज द हायर ऑर्बिटचा नंबर आहे. हायर ऑर्बिट नंबर या ठिकाणी म्हणतो हायर ऑर्बिट नंबर. आणि त्याच्यानंतर एन काय आहे. एन इज द लोअर ऑर्बिट नंबर. ओके, या ठिकाणी लोअर ऑर्बिट नंबर. यस, एम आणि एन या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा आता याच्यानंतरचा पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपण शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आणि हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. MST CET वर याच्यावर 100% क्वेश्चन विचारला जाईल. ओके, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर टायटल लिहायचंय. मी पेन चेंज करून घेतो या ठिकाणी. कोणती कलरचा पेन घेऊया. ग्रीन कलरचा. बरं ठीक आहे, तुमच्या मनावर. चला, हा नाराज होऊ नका. बघा या ठिकाणी बोर्स ॲटॉमिक मॉडेल काय असतं. बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोर बाबा ओके, आवाज येतो सर्वांना. स्क्रीन सर्वांना दिसते. हा, नेटवर्क मध्ये थोडं फ्लक्च्युएशन आलं त्याच्यामुळे झालं. येस, लवकर बी फास्ट, लवकर कमेंट करा किंवा माईक ऑन करून लवकर सांगा मला. हे बघा इकडे लक्ष द्या. फक्त 3 स्टेटमेंट आहेत आणि दीज 3 स्टेटमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बघा बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर बोर बाबाचं म्हणणं काय आहे. तर याचे 3 स्टेटमेंट आहेत. तर याच्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये तो काय सांगतो. अरे द इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. मला सांगा एक इलेक्ट्रॉन आहे. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी याला परफेक्ट मी सर्क्युलर करतो. हा, सो या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. हा इलेक्ट्रॉन काय होतोय या न्यूक्लियसच्या अराउंड काय करतोय. कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतोय. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. यालाच म्हणायचं बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा फर्स्ट लॉ काय आहे. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. अराउंड द न्यूक्लियस. अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. कोणत्या ऑर्बिट मध्ये. इन सर्क्युलर ऑर्बिट. हा 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 हा, आता तुम्ही या ठिकाणी म्हणताना विचार करता सर ही गोष्ट मला माहित नव्हती का. अरे तुम्हाला ही गोष्ट माहित होती, पण ही गोष्ट पहिल्यांदा कोणी सांगितली होती. बोर्स बाबांनी सांगितली होती ना. त्याच्यामुळे तुम्ही मला वाटतंय हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट तुम्ही 9वी मध्ये शिकलेला आहे. रुदरफोर्ड्स गोल्डफॉइल एक्सपेरिमेंट, त्याच्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. या सर्व गोष्टी तुम्ही मला वाटतं वरच्यावर शिकलेल्या आहेत 9वी मध्ये. हा, त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे. ओके, सो दिस इज द बोर्स फर्स्ट लॉ. आता बोरचा सेकंड लॉ काय सांगतो बघा. बोरचा सेकंड लॉ हा खूप इझी आहे. बोर्स म्हणतो या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे या इलेक्ट्रॉनचं जे अँग्युलर मोमेंटम असतं विच इज इक्वल टू काय असतं. इंटिग्रल मल्टिपल ऑफ द h/2π असतं. सो वेअर या ठिकाणी बघा n म्हणजे काय आहे. n इज द इंटिजर दॅट इज द 1 2 3 सो ऑन असं आपण लास्ट पर्यंत. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो. यस, या n ला आपण काय म्हणू शकतो. ऑर्बिट नंबर बी म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. आणि याला आपण दुसरं एक नाव आहे. यस, काय म्हणता येईल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याला तुम्ही प्रिन्सिपल क्वांटम नंबर पण म्हणू शकता. ढोबळ मनाने तुम्ही लक्षात ठेवा. ऑर्बिटचा जो नंबर असतो राजांनो तो म्हणजे काय असतो. दिस वन असतो. इथे लक्षामध्ये. यस, आणि हा फॉर्म्युला आपण शिकला होता. L = NH/2π. कुठे शिकला होता. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये शिकला होता आपण. त्या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन फाइंड आउट केलं. आठवत नाहीये. बघा या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियल नावाची PDF मी ओपन करतो. आणि या ठिकाणी मला सांगा राजांनो, या ठिकाणी कुठे शिकलो होतो आपण. बघा या ठिकाणी इथे. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द बोर्स पॉस्ट्युलेट L = NH/2π. हे आपण म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन = NH/2π असतं. ही गोष्ट आपण शिकली होती मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. ओके, चला ठीक आहे. लक्षामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे अँग्युलर मोमेंटम असतं विच इज इक्वल टू काय असतं. NH/2π असतं. सो दिस इज द दिस इज व्हॉट सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स. त्याच्यानंतर थर्ड पॉस्ट्युलेट बघा काय आहे.
आता बोर बाबाचं म्हणणं काय थर्ड पॉच्युलेट मध्ये, आता समजा इलेक्ट्रॉन या ठिकाणी तो कोणत्या ऑर्बिट मध्ये आहे, हायर ऑर्बिट मध्ये आहे. आता या ठिकाणी आपण म्हणूया थर्ड ऑर्बिट मध्ये आहे आणि थर्ड ऑर्बिट मधून तो समजा सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प मारत असेल, या ठिकाणी आहे सेकंड ऑर्बिट, तर त्या ठिकाणी काय होतं, एनर्जी काय होते, रिलीज होते. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जंप मारत असतो, इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी काय करतो, रिलीज करतो. आणि ही जी एनर्जी असते किती असते, एनर्जी ऑफ द फोटॉन असते. दॅट इज इक्वल टू काय असतं, यस दॅट इज इक्वल टू काय असतं, एच इंटू न्यू असतं. एनर्जी ऑफ द फोटॉन आपण कशामध्ये शिकलेलं आहे, एनर्जी ऑफ द फोटॉन आइन्स्टाईन बाबांना आपल्याला सांगितलं होतं कशामध्ये, ड्वेल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर, त्याच्यामध्ये आपण शिकलं होतं. अरे ई इक्वल्स टू एच नॉट होतं आणि विच इज इक्वल्स टू एस सी अपॉन लॅमडा होतं. बरोबर आहे. सो दिस इज द बोर्स व्हॉट थर्ड पॉस्ट्युलेट. लक्षामध्ये. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन समजा जम्प मारत असेल, त्याचं म्हणणं आहे इलेक्ट्रॉन जम्प मारतो कुठून, हायर ऑर्बिट करून लोअर ऑर्बिट कडे, तेव्हा तो काय करतो, एनर्जी रिलीज करत असतो, म्हणजे तो फोटॉन काय करत असतो, रिलीज करत असतो. सो दिस वॉज द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ऍटॉमिक मॉडेल. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचंय, काय स्टडी करायचं आपल्याला, आता या ठिकाणी बोर्स बाबांनी पहिलं पॉस्ट्युलेट सांगितलं यार, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट, नो डाऊट. ओके, मग इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल कशाभोवती, न्यूक्लियस भोवती, अलॉंग द सर्क्युलर ऑर्बिट, तर मग त्या ठिकाणी कॉन्फरन्स मध्ये दुसऱ्या सायंटिस्टनी बोरला क्वेश्चन विचारला की यार मग ठीक आहे, तू म्हणतोस बरोबर आहे, इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय, मग त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं. ओके, कारण की जेव्हा आपल्याला माहिती आहे सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, देन दॅट टाइम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द सॅटेलाइट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ओके, जेव्हा कार टर्न घेते तेव्हा फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स. जेव्हा आपण एखादा स्टोन स्ट्रिंगला बांधतो आणि रिव्हॉल्व करतो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये, तेव्हा टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल, तर बोर्स बाबांनी सांगितलं की या ठिकाणी इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो तो या ठिकाणी काय करत असतो, सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का, सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज द 1/2 mv², आणि या ठिकाणी m ला तुम्हाला me लिहू शकता आणि v ला तुम्ही vn लिहू शकता. ओके, बट हे लिहायची गरज नाही, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला लिहायची गरज नाही, कारण की m म्हणजे मास ऑफ द या ठिकाणी इलेक्ट्रॉन यार ऑफकोर्स येणारच आहे, आणि v म्हणजे वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन येणारच आहे, कारण की या ठिकाणी दुसरं तिसरं कोण नाहीये. ओके, आणि या ठिकाणी जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो दोघांमधला तो काय असतो, येस काय असतो तो असतो झड ई स्क्वेअर अपॉन या ठिकाणी असतो 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू या ठिकाणी आर एन स्क्वेअर असतो. ओके, 1/2 mv स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी असतं रे, 1/2 mv स्क्वेअर नाही येणार या ठिकाणी, mv स्क्वेअर अपॉन येणार, mv स्क्वेअर अपॉन आर येणार आहे. बरोबर आहे, mv स्क्वेअर अपॉन आर येणार आहे, आणि या आर ला आपण काय म्हणूया, आर एन म्हणूया. दिस इज द रेडियस ऑफ द nth ऑर्बिट. सो रेडियस ऑफ द nth ऑर्बिट जर आपण फाइंड आउट केली, विच इज इक्वल टू काय येणार आहे, यस एम स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर अपॉन या ठिकाणी फायनली. आता हे इप्सिलॉन नॉट लिहिण्याची काही आवश्यकता नाही, कारण की परमिटिबिलिटी ऑफ द इयर आहे आणि वन असते आपल्या सर्वांना माहित आहे. सो या ठिकाणी फायनल रिलेशन येतं, म्हणजे या ठिकाणी इप्सिलॉन नॉट लिहा किंवा नाही जरी लिहिलं काही हरकत नाही. ओके, एक मिनिट, हा या ठिकाणी 4 पाय इप्सिलॉन नॉट लिहा किंवा डायरेक्टली 4 पाय आर एन स्क्वेअर लिहा, चालतं. ओके, इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 1 असते. ओके, हा तो आर एन इक्वल्स टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर आपण या ठिकाणी काय आलेला आहे, पाय एम इंटू या ठिकाणी झड इंटू ई स्क्वेअर आलेला आहे. ओके, आता एम म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन असतो, ई म्हणजे चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन असतो. मग या ठिकाणी मला सांगा एच स्क्वेअर पाय आणि एम आणि झड आणि ई या व्हॅल्यू काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. तर या ठिकाणी मी असं म्हणू शकतो आर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर. मी असं म्हणू शकतो द रेडियस ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर. ओके, अरे असं म्हणू शकतो ना मी, यस एक मिनिट, कारण की या ठिकाणी मला सांगा राजांनो, हा जो एच स्क्वेअर आहे, प्लँक्स कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली काय आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, झड म्हणजे ऍटॉमिक नंबर कॉन्स्टंट आहे, आणि ई म्हणजे यस चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे. आता झड हा ऍटॉमिक नंबर हायड्रोजन असेल तर 1 असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी झडची व्हॅल्यू तुम्हाला याची गरज नाही. ओके, झड येणार नाही कारण हायड्रोजन साठी 1 असतो. ओके, आणि या कॉन्स्टंटला आपण काय म्हणलेलं आहे, या कॉन्स्टंटला आपण नाव दिलेलं आहे A0, आणि याची जी व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू आहे या कॉन्स्टंटची. ओके, आता या कॉन्स्टंटला मी म्हणतो A0. ओके, विच इज इक्वल टू A0.
अँड विच इज इक्वल्स टू याची जी व्हॅल्यू आहे 0.053 नॅनोमीटर याची व्हॅल्यू आली 0.053 नॅनोमीटर. ओके, म्हणजे मी असं म्हणू शकतो या ठिकाणी Rn इक्वल्स टू A0 इंटू एन स्क्वेअर. ओके, A0 ची व्हॅल्यू किती कॉन्स्टंट आहे 0.053 नॅनोमीटर, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन स्टडी करायचा आहे. कोणता स्टडी करायचा आहे? एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Rn इक्वल्स टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर. आता हे एन स्क्वेअर एच स्क्वेअर लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्टली Rn इक्वल्स टू हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कारण की A0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. आता काही तुम्हाला टीचर म्हणतील डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला काही बी फाइंड आउट करता येईल. मग मला सांगा एच कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, झेड कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे. ओके, सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. ओके, म्हणजे हायड्रोजन साठी सांगतोय मी, कारण की हायड्रोजन साठी झेडची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, त्याच्यामुळे ही फॉर द हायड्रोजन आहे ओनली. ओके, फॉर हायड्रोजन या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे फॉर हायड्रोजन. H2 साठी काय आहे, झेड ची व्हॅल्यू काय येणार आहे, यस 1 येणार आहे, कारण की ऍटॉमिक नंबर झेडचा किती असतो 1 असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण झेडची व्हॅल्यू 1 पुट अप केली आणि A0 ची व्हॅल्यू आपल्याला आली 0.053 नॅनोमीटर. जर समजा दुसरा ऍटम असेल, दुसरा एलिमेंट असेल, तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू दुसरी पुट अप करावी लागेल. हेलियम असेल 2. ओके, आलं लक्षामध्ये. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन आपल्याला स्टडी करायची आहे, आणि दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट यार. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, या ठिकाणी बघा मी पेन चेंज करतोय, टायटल लिहायचं तुम्हाला एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. आता मला सांगा टोटल एनर्जी ऑफ एन ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन काय असतं? इट इज द सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड इट्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो का EN म्हणजे टोटल एनर्जी इक्वल्स टू काय असतं, सम ऑफ द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असतं 1/2 mv². या ठिकाणी इलेक्ट्रॉन असल्यामुळे E आणि या ठिकाणी वेलोसिटी EN असते. ओके, आता हे तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे. सो E इक्वल्स टू या ठिकाणी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी काय असतं मायनस ऑफ द झेड ई स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय असतं यस 4 पाय इंटू इप्सिलॉन नॉट लिहा किंवा नाही लिहायची गरज नाही, या ठिकाणी शेवटी असतं Rn चा स्क्वेअर. ओके, या ठिकाणी काय येणार आहे Rn चा स्क्वेअर. ओके, सो दिस इज द नाही या ठिकाणी स्क्वेअर नाही येणार, या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्क्वेअर नाही येणार. ओके, सो दिस इज द पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आता या ठिकाणी हे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला सांगालो की टोटल एनर्जी कशी डिराईव्ह केलेली आहे. सो एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन कशी डिराईव्ह केलेली आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इक्वल्स टू काय असतं कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी 1/2 mv² असते आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मायनस झेड² अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट असते. इप्सिलॉन नॉट लिहायची गरज नाही, या ठिकाणी Rn लिहायचं. ओके, त्याच्यानंतर पेन चेंज करतो. आता फायनल जरी समजा तुम्ही इथे लिहिलं, आता फायनल एक्सप्रेशन कसं आलंय बघा. मला सांगा mv² अपॉन r काय असतं, सेंटीमीटर फोर्स असतो आणि विच इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपण वर बघितलेला आहे mv² अपॉन r इक्वल्स टू झेड² अपॉन 4 पाय Rn² म्हणजे mv². आता या ठिकाणी याला mv² अपॉन r जर पुट अप करायचं असेल तर मला या ठिकाणी काय करावं लागेल, r न मल्टिप्लाय करावं लागेल, r ने या ठिकाणी डिवाइड करावं लागेल. ओके, म्हणजे ही mv² अपॉन r झालेला आहे आणि याची व्हॅल्यू मी झेड² अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट Rn² देऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे अशी अरेंजमेंट केलेली आहे आणि अशी अरेंजमेंट करून त्यांनी काय केलेलं आहे फायनल एनर्जीचं इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. आणि फायनल एनर्जीचं इक्वेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता डायरेक्टली. आता हे इक्वेशन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, EN इक्वल्स टू मायनस या ठिकाणी